बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण राजाराम शास्त्री भागवत यांच्याविषयी माहिती बघितली. त्यांचा कालावधी 1851 ते 1908 असा आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर त्यांचा जन्म केळशी येथे झालेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, सुबोध पत्रिकेमधून लिखाण केलेलं आहे. हिंदू धर्मविवेचकाचे ते संपादक होते. केरळ कोकिळा, विविध ज्ञान विस्तार अशा वेगवेगळ्या नेटिव्ह ओपिनियन अशा प्रमुख पत्रकांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत. मराठ्यांविषयी 4 उद्गार हा त्यांचा सगळ्यात प्रसिद्ध असा ग्रंथ किंवा लेखन पाहायला मिळतं. बघा, या गोष्टी आपण कोणाबद्दल पाहिल्या? राजाराम शास्त्री भागवत यांच्याबद्दल पाहिल्या. लॅटिन, ग्रीक, त्याच्यानंतर फारसी या भाषा त्यांनी शिकलेल्या पाहायला मिळतात. त्यांनी विल्सन फायलॉलॉजिकल प्राध्यापक म्हणून काम केलेलं पाहायला मिळतं. तर ह्या गोष्टी आपल्याला राजाराम शास्त्री भागवत यांच्याबद्दल पाहायला मिळाल्या. त्याच्यानंतर आपले पुढचे जे समाजसुधारक आहेत ते म्हणजेच कोण आहेत? रघुनाथ नरसिंह मुधोळकर. तर त्यांचा कालावधी 1857 ते 1921 असा आपल्याला पाहायला मिळतो. बघा, जन्म कुठे झालेला आहे? धुळे येथे झालेला आहे. एल्फिस्टन कॉलेज मुंबई येथून त्यांनी BA केलेलं आहे, ते 1877 मध्ये केलंय. लॉ कॉलेज मुंबई LLB केलेली आहे 1880 मध्ये. उच्च शिक्षणामुळे सार्वजनिक जीवनात प्रवेश केलेला पाहायला मिळतो. थोर राष्ट्रीय नेते होते, वकील व काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते होते. वऱ्हाड प्रांतातील महत्त्वाचा मुद्दा आहे, वऱ्हाड प्रांतातील राजकीय चळवळीचे महत्त्वाचे व्यक्ती. बघा, वऱ्हाड प्रांतातील राजकीय चळवळीचे महत्त्वाचे व्यक्ती म्हणजेच व्यक्ती कोण होते? तर मुधोळकर आपल्याला पाहायला मिळतात. वकिलीने प्रारंभिक कार्य कोणतं केलं? तर प्रारंभी ते अकोला येथे वकिली, नंतर अमरावती येथे वकिली केली आणि कायदेविषयक ज्ञानाचा वापर त्यांनी समाजकार्यासाठी करायला सुरुवात केली. काँग्रेसमधील जर भूमिका बघितली तर 1888 पासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते सदस्य होते. 1890 मध्ये काँग्रेसचे शिष्टमंडळ लंडनला गेले, त्यावेळी ते लंडनला जाणारे व्यक्ती पाहायला मिळतात. भारतीयांच्या मागण्या ब्रिटिश सरकारसमोर त्यांनी मांडलेल्या पाहायला मिळतात. सार्वजनिक चळवळ आणि संघटनेचा जर विचार केला, लोकसभा आणि वऱ्हाड सार्वजनिक सभा स्थापनेचा घनिष्ठ संबंध त्यांचा होता. जनजागृती आणि संघटन या कार्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका घेतलेली पाहायला मिळते. याच्यामध्ये तुम्हाला हा महत्त्वाचा भाग बघायला मिळतो. लोकसभा आणि वऱ्हाड सार्वजनिक सभा स्थापनेशी घनिष्ठ संबंध असणारे कोण होते? तर मुधोळकर आपल्याला पाहायला मिळतात. नागपूर अधिवेशन आणि महत्त्व. 1891 चे काँग्रेसचे अधिवेशन नागपूरमध्ये भरावं याच्यासाठी जे कोणी काय केलेले असेल, म्हणजेच विनवणी असेल किंवा त्याच्यामध्ये जो प्रमुख वाटा उचललेला असेल तर तो कोणी उचललेला आहे? मुधोळकर यांनी उचललेला पाहायला मिळतो. अधिवेशन नागपूरला होण्यासाठी मुधोळकर यांचा मोठा सहभाग होता आणि महाराष्ट्रातील काँग्रेस चळवळीचे ते प्रमुख नेते आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा, यामधून आपल्याला काय काय बघायला मिळेल? तर त्यांचा जन्म कोणाविषयी आपण बघतोय तर रघुनाथ नरसिंह मुधोळकर, 1857 ते 1921 असा त्यांचा कालावधी आहे. धुळे एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यांनी BA केलंय. लॉ कॉलेजमध्ये त्यांनी LLB केलेलं आहे. वऱ्हाड प्रांतातील एक राजकीय चळवळीचे महत्त्वाचे व्यक्ती होते. अकोला, अमरावती येथे वकिली केली. राष्ट्रीय काँग्रेसचे ते सदस्य होते. 1888 पासून 1890 मध्ये काँग्रेस शिष्टमंडळ ज्यावेळी लंडनला गेलं त्यावेळी लंडनला जाणारे व्यक्ती होते. लोकसभा आणि वऱ्हाड सार्वजनिक सभा स्थापनेशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता आणि नागपूरमध्ये 1891चं काँग्रेसचं अधिवेशन भरावं याच्यासाठी त्यांचा मोठा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण गंगाधरराव माधव चिटणवीस यांचा आपण काय करणार आहोत? परिचय पाहणार आहोत. हे एक समाजसुधारक आपल्याला पाहायला मिळतात. आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण मुधोळकर यांचं काय केलेलं आहे तर समाजसुधारणेमध्ये त्यांचं कार्य काय आहे याचा आपण अभ्यास केलेला आहे. थँक्यू.